लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा हा सर्वाधिक चर्चेचा विषय आहे, कारण या जागेवर पवार घराण्यातील सून आणि मुलगी एकमेकांविरोधात लढवणूक लढणार आहे. नुकतेच रोहित पवार यांनी केलेले आरोप राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी फेटाळून लावले आहेत. अमोल मिटकरी यांनी रोहित पवार यांच्यावर अजित पवार गटाला बदनाम करण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोप केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रावहिनी पवार यांचा विजय समोर उभा ठाकलेला असताना आणि तुतारी गटाचा पराभव डोळ्यासमोर दिसत असताना जाणीवपूर्वक रोहित पवार या व्यक्तीकडून काही व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून किंवा तुतारी गटाच्या हँडलवरून व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जाणीवपूर्वक बदनामी केली जाते आहे की काही लोक त्यांनी बारामतीमध्ये आणली, त्यांना पगारावर काही पैसे दिले आणि त्यांना उपाशी ठेवलं आणि मीडियात अशा बातम्या चालत आहेत. माझं या निमित्तानं सांगणं आहे, असं दुष्कृत्य आणि हा बालिशपणा फक्त एकच व्यक्ती करू शकतो, ज्याचं नाव रोहित पवार आहे. कर्जत जामखेड परिसरातून बरीच लोक आज बारामतीमध्ये फिरत आहेत आणि जे यांनी भाडोत्री लोक आणून ठेवलेली आहेत, आपल्याच लोकांना फिरवायचं, जाणीवपूर्वक राष्ट्रवादीच्या नेत्याचा पराभव होईल असं चित्र निर्माण करायचं. मात्र अशा बालिश व्यक्तीच्या बालिशपणाला कधीही बारामतीकर भीक घालणार नाहीत. नक्कीच अशा दुष्कृत्यामुळे बारामती लोकसभेमध्ये सुनेत्रावहिनींचा विजय निश्चित असेल. तुतारी गटाचं मात्र भविष्य काही खरं नसल्यामुळं शेवटी पैसे वाटून असे बालिश धंदे केल्याशिवाय रोहित पवारांकडे दुसरा कुठला उद्योग